महापौर अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना दोन्ही बाजूने निश्चितपणे थोड्या फार प्रमाणामध्ये बॅलन्स ठेवूनच, आणि मला अपेक्षित तेच होतं, कारण गेली 15 दिवस भोईर साहेब हसतायत, कारण खोलात गेलं ते म्हणतात ना की आता सभागृहामध्ये बोलू नये, वारकाचा उकिडा किती उकरला त्यात काय मिळणार आहे, तर नाही बोलणार ना. सन्माननीय शिवराम पाटील साहेबही बोलले, आमच्या काय सातबारा पण नाही, आमचा बापाचा पण नाहीये, आणि आम्ही काय आमच्या बापाचं सांगत पण नाहीये. आमच्या बापाचं आम्ही बरोबर राखून ठेवलेलं आहे, कारण पुत्र तसा पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा चारी लोकी थेंडा. चला आम्ही तसे आहेत, आम्ही आमच्या बापाचं ते ठेवून आलोय, पण इथं आहे ते पण कोणाच्या बापाला सोडणार नाही. आणि ही जी भूमिका आहे, ही भूमिका इथं मांडताना मला एकच सांगावं लागेल, कारण कोणीही असो, तो बाहेरचा असो गाववाला असो, ज्या वेळेस लोकप्रतिनिधी दलाल होतो त्यावेळेस त्या समाजाची जी दयनीय अवस्था होते ती ह्या शहराची झालेली दयनीय अवस्था. किती लाख रुपयाला पीएपीचा प्लॉट मिळतो हो? किती लाखाला मिळतो? 5 लाखाला कागद घ्यायचे आणि 2 कोटीला प्लॉट विकायचा. पीएपी वाले आजही भूमिहीनच आहेत. एकाचंही हॉटेल त्या MIDC मध्ये कुठे दिसत नाही, नाव फक्त सातबाऱ्याला त्याचं आहे. का लीड बँक त्या ठिकाणी असं म्हणत नाही की हा पीएपीचा प्लॉट आहे, याच्याच नावावर राहिला आणि मी त्याला पैसे देते आणि त्याच्यानंतर जे काही वसूल होईल त्याच्यानंतर तो जगेल. 12.5% विकसित आणि आता त्यानंतर 22% विकसित जर मिळाले नसते तर आता हा शब्द पण वापरणं चुकीचं आहे सभागृह नेते साहेब, अस्तित्व नष्ट झालं असतं. मला माहित आहे ती व्यथा, मला माहित आहे. मी लहानपणापासून इथं आहे, हे 29 गावं होते तेव्हापासून. पाटील साहेब, झोपडपट्ट्या उगाच आल्या नाही. तुमच्याकडे गावामध्ये जर तुमची परिस्थिती चांगली असती, तुम्ही जर 4-2 खोल्या बांधल्या असत्या, चाळी बांधल्या असत्या, आम्ही तुमच्याकडे भाड्याने घेतल्या असत्या आणि तुमच्या त्या बिल्डिंग मध्ये गेलो असतो. तुमच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे आम्ही कुठेतरी पत्र्याच्या चटईच्या झोपड्या घातल्या, राहिलो आणि हे शहर उभं केलं. आज आमचं म्हणणं एकच आहे की जो टेंडर त्या ठिकाणी निघालाय, टेंडरच्या बद्दल आमचं म्हणणंच नव्हतं शिवराम पाटील साहेब, टेंडर काढा ना. पण तो टेंडर वरच्या बाजूला गोंडस नाव दिलेलं आहे SRA, आतल्या बाजूला रेमेडी आहे. काय रेमेडी आहे? 13 नोव्हेंबरचा एक GR आहे. त्या GR मध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की झोपडी धारकांचं जे कन्सर्न आहे ते घ्यायचं नाही. तुम्ही रिडेव्हलपमेंट करता ना, पहिले 70% होतं, आता 50%वर आणलंय ना, 51%वर. आता तो जर तुम्हाला लागू केला आणि त्यांना सांगितलं की तुमचं कन्सर्न घ्यायचं नाहीये, डिमॉलिश करायचं आणि नंतर बघू, हे चालेल का? तो GR आपण पहिला वाचला पाहिजे. मग 25 तारखेला आपण या ठिकाणी जो GR काढलेला आहे, जर हा GR 25 तारखेला निघतोय तर 27 तारखेला टेंडर निघण्याचं कारण काय? शासन एक आहे, सगळं एक आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी प्रॉमिस केलं होतं की जसं भूमिपुत्रांचे गरजेपोटी बांधलेली घरं, त्याच्या खालची जमीन त्यांना फ्री होल्ड करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं, आणि त्या आश्वासनाला साजेसं अशा प्रकारचा हा GR होता. त्या GR मध्ये स्पष्टपणे ते दिसत होतं. आमचं म्हणणं एकच होतं की याच्यामध्ये महसूल जमीन असेल, सिडकोची असेल, म्हणजे गृह निर्माणासाठी राखीव असलेल्या त्या भागातली जमीन तुम्हाला 500 स्क्वेअर फूट ही मोफत मिळणार होती, आणि 500च्या पुढे 1500 पर्यंत जी आहे ती 10% बाजारभावाप्रमाणे तुम्हाला भरायची होती. कोण भरायला नको म्हणत होतं? कुठला झोपडपट्टी धारक फुकट घर मागायला आला होता? कुणाला फुकट घर पाहिजे इथे? जर 330 एकर जागेमध्ये 120 एकर जागेवर पुनर्वसन करायचं आणि 220 एकर जागा कुणाला द्यायची होती? ती जागा आम्ही नाही घेऊ शकत? ती जागा तुम्ही नाही घेऊ शकत? द्या ना आम्हाला ती विकत. का आम्हाला या शहराच्या बाहेर काढायचंय? हे सगळे इमले बनवून, हे सगळे टावर बनवून कुणाला या शहरात आणायचंय? पुनर्वसनाचा अर्थ काय? रिडेव्हलपमेंटचा अर्थ काय? रिडेव्हलपमेंट म्हणजे त्या माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं झालं पाहिजे. काय चांगलं झालं पाहिजे? की त्याने इकडचं घर रिडेव्हलपमेंटला द्यायचं आणि तिकडे जाऊन कुठंतरी कर्जत, कसारा, कारण आता मधली नावं घेऊ शकत नाही मी, डोंबिवली वगैरे राहण्यासारखं राहिलंच नाही, खूप महाग झाले ते सगळे. मग तिकडे जायचं का? आणि काम करायला तुमची धुनी भांडी करायला तिकड नाही यायचं ट्रेन मधनं धक्के खात खात.
आपण पाहिलं मुंबऱ्याला कसे 6 लोक एका वेळेसच लटकून पडले आणि जीव गमवायला लागला. ही जी थोडा ताण आहे ह्या प्लॅन सिटीमध्ये आपण किती दिवस सहन करणार? काय स्पर्धा आहे का? 6 माळ्यापेक्षा जास्त उंचीच्या इमारती नको ना? कशाला मेंटेनन्स पाहिजे तुम्हाला? हाय तयारी? नाही ना. कारण तयारी काय नाही ना, त्या लोकांना मिळणार आहे ते, आम्हाला काय मिळणार नाही. आणि आम्हाला जर काय मिळालं नाही तर त्याच्यामध्ये आम्हाला रस असण्याचं कारण काय? त्यामुळे आमची एकच विनंती आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, आदरणीय नगर विकास मंत्री, पालकमंत्री, तुम्हाला ज्यांची ज्यांची सांगायची असेल त्यांची सगळ्यांची नावं घेऊ, परंतु मला एक गोष्ट इथं नमूदच करावी लागेल की ही गोष्ट आदरणीय नाईक साहेबांनी त्यावेळेस सांगितली, ज्या वेळेस मी त्यांना GR उघडून दाखवला आणि हा GR आणि हे टेंडर या दोघांमधली तफावत, आणि त्यावेळेस त्याने सांगितलं सुधाकर काळजी करू नको, हे टेंडर रद्द करायला लावू. परंतु आमचं हार्टबीट त्या ठिकाणी सारखं वाढत होतं, कारण 8 दिवस 10 दिवस टेंडर काय रद्द होत नव्हतं. 15 तारखेला त्याला मुदतवाढ मिळाली आणि त्या साईटवरचं डाउनलोड बंद झालं. अजून आम्ही घाबरलो. अरे म्हणलं डाउनलोड बंद झालंय म्हणजे आम्ही जे कोर्टात जाणार आहोत, आमचा जो ड्राफ्ट तिकडे होतोय त्याच्यासाठी आम्हाला डॉक्युमेंट्स मिळून नाही की काय, याच्यासाठी कदाचित MIDCने हे केलं असेल. परंतु लगेच दुसऱ्या दिवशी 16 तारखेला हा जो टेंडर आहे रद्द करण्याचं नोटिफिकेशन आलं आणि 17 तारखेला तो वर्तमानपत्रामधनं प्रकाशित झाला आणि टेंडर रद्द झालं. स्टे दिला नाही, रद्द झालं. आणि म्हणून पोट तिडकीने मला सांगावंसं वाटतं, अभिनंदन करावंसं वाटतंय. अभिनंदन केलंच पाहिजे, कारण आम्ही त्या कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत. त्या कष्टकऱ्यांनी आम्हाला इथं पाठवलेलं आहे आणि त्यांच्यामुळे मला या ठिकाणी एवढं ताकदीने इथे बोलता येत आहे. आणि म्हणून मी आदरणीय आपले शिवराम पाटील साहेब, आम्हाला खरंच म्हणजे आम्ही तुम्ही प्रकल्पग्रस्त नाही, अन्यायग्रस्त आहात. पण अन्यायग्रस्त कोण आहेत? हे अन्यायग्रस्त आता तुम्हाला म्हणता येणार नाही, कारण इथं जो भूमिपुत्र आहे, जो भूमिहीन शेतमजूर आहे, भूमिहीन शेतमजुराला आदरणीय गणेश नाईक साहेबांनी, तुम्हाला आठवतं की मला माहित नाही कारण मी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला तिकडे गेलो होतो, आणि 40 मीटरचे भूखंड भूमिहीन शेतमजुरांना दिले होते. साहेब ते पण 2-2 लाखाला कागद विकले गेले आणि त्यांनाही काही मिळालं नाही. प्लॉट काढले साहेब, प्लॉट काढले. मी तुम्हाला प्लॉट दाखवतो, PAPचे सगळे प्लॉट दाखवतो. आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी हा निश्चितपणे प्रामाणिक असला पाहिजे. त्या प्रामाणिकपणामध्ये कुठल्याही प्रकारे हे येता कामा नये. तर आता मला एक कविता आठवते, ती बोलली पाहिजे, कारण आपण सगळे जे आहेत हे ह्या बाबतीमध्ये नाही, विंदाची कविता आहे. रंजनाबाई तुम्ही काय हसू नका. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडताना ही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. नजर रोखुनी नजरेमध्ये आव्हानाला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना. हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. संकटासही ठासून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखुनी करून जावे असे काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. हा माझा
माझ्याकडेच व्होट करतात ते. हा. सोर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे मी आपल्याला का सांगतोय? हे सामर्थ्य कुठून येत आहे? बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. कोणी कितीही काही म्हटलं तर शिवराम पाटील साहेब, तुम्ही आहे, मी आहे, ग्रामपंचायत पासून आहे, काही गोष्टी निश्चितपणे, कारण मला माहित आहे क्लस्टर ह्या शब्दाने नाईक साहेबांची निवडणूक हरवली आणि तो क्लस्टर अख्ख्या महाराष्ट्राने घेतला. ठाण्यामध्ये क्लस्टर झाला. कारण कधी कधी काय आहे की सांगणारा जो असतो तो एक पाऊल पुढे मागे टाकायला लावतो. आम्ही हिमतीने त्या दिवशी कबूल केलं, नाईक साहेबांना जाऊन भेटलं, नाईक साहेबांनी सांगितलं हे होणारच, आणि ते झालं. ह्या माणसाची जी हिंमत आहे, ह्या माणसाचं जे नेतृत्व आहे, आणि म्हणून तर ह्या व्यक्तीचं नेतृत्व आम्ही एवढे दिवस स्वीकारलेलं आहे. म्हणून मी नाईक साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. ठीक आहे, राजकारण म्हणून आपण इकडे तिकडे थोडं जाऊ शकतो, परंतु प्रामाणिकपणा आपल्या कर्तृत्वात असेल तर असे कितीतरी GR येतील, कितीतरी टेंडर येतील, कितीतरी जातील. हा लोकशाही देश, ह्या लोकशाहीमध्ये संविधानावर चालणारा देश, आणि त्याला कुणाला कुठे कसं पाणी पाजायचं ते निश्चितपणे आम्हाला माहीत आहे, आणि त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. मी पुन्हा एकदा कौतुक करतो आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय उपमुख्यमंत्री मध्ये राहिलं होतं आदरणीय उद्योग मंत्री महोदय, त्यांचं देखील, आणि आदरणीय नाईक साहेब यांचं देखील. परंतु एक नाव मी सुरुवातीला घ्यायला पाहिजे होतं अभिनंदन करताना, कारण आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय महापौर महोदय सुजाता पाटील मॅडम यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना होतं, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.